शेतकरी बांधवांचं स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा करण्यात येणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता कधी मिळणार हा शेतकरी बांधवांना पडलेला प्रश्न। कारण पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आला, पण आणखीनही नमोचा हप्ता आला, नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला नाही। 2 ऑगस्ट रोजी पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता शासनाच्या माध्यमातून जमा करण्यात आला। त्यानंतर शेतकऱ्यांना अपेक्षा होती की नमोचा जो हप्ता आहे तो ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा करण्यात येणार, परंतु पहा तसं झालं नाही। आता पण काळजी करायची गरज नाही। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर आहे। हा हप्ता कधीपर्यंत जमा होणार आहे या संदर्भातली माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून या योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहण्यास मिळतील। सोबतच वेगवेगळ्या योजनांची देखील माहिती चॅनलवरती पाहण्यास मिळणार आहे। चला मग कशाची पाहताय वाट, टाका सबस्क्राईब करून चॅनलला सुरुवात करूया व्हिडिओला। तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना वर्षाला 12,000 रुपये शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून, म्हणजे 2 योजनेच्या माध्यमातून देण्यात येतात। पीएम किसान आणि नमो शेतकरी वर्षाला 6,000 रुपये, एकूण 12,000 रुपयाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत असते। आता या योजनेचा 7वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। जसं तुम्हाला सांगितलं की 2 ऑगस्टला पीएमचा हप्ता आला, पीएम किसान योजनेचा, आणि त्यानंतर अपेक्षित होतं 6 तारखेपर्यंत हा हप्ता नमोचा हप्ता मिळणे, परंतु तसं झालं नाही। पण आता काळजी करायची गरज नाही। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माहिती दिलेली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जो आहे तो आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। ऑफिशियल तारीख आपण पाहणार आहोत। ऑफिशियल तारीख आलेली आहे का, हे वेगवेगळे प्रश्न आहेत तुमचे, आणि या सर्वांची उत्तरं व्हिडिओमध्ये आहेत। फक्त व्हिडिओ काय करायचा आहे, शेवटपर्यंत पाहायचा आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 93,60,000 लाभार्थी आहेत, आणि या लाभार्थ्यांना हा हप्ता आता शासनाकडून जमा करण्यात येणार आहे। आता 93 लाख जे लाभार्थी आहेत नमोचे, यामध्ये आणखीनही वाढ होऊ शकते, कारण पीएम किसान योजनेच्या हप्त्यामध्ये 4पट वाढ झालेली आहे शेतकऱ्यांची। आणि जसं तुम्हाला माहीतच असेल की नमोचे जे लाभार्थी आहेत ते पीएम किसानचे लाभार्थी असतात, त्यामुळे आता हा हप्ता देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे 4 पट जास्त शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे। लाभार्थ्यांची संख्या वाढलेली आहे, पण पैसे वाढलेले आहेत का, हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा मुद्दा। लाभार्थी वाढत आहेत आणि रक्कम मात्र वाढत नाही। शासनाकडून सांगण्यात आलेलं होतं लाभार्थ्यांना रक्कम वाढवून देण्यात येणार, 3,000 रुपये एवढी रक्कम करण्यात येणार, परंतु 3,000 रुपये संदर्भात कुठलाच ऑफिशियल शासन निर्णय जाहीर झालेला नाही। लाभार्थ्यांना सतत प्रश्न पडत आहे की नमोचे पैसे कधी वाढवून देण्यात येणार। निवडणुकांपूर्वी घोषणा करण्यात आलेली होती की पैसे वाढवण्यात येणार आहेत, परंतु वाढवण्यात आलेले नाहीत। आणखीनही 7वा हप्ता देखील शेतकऱ्यांना 3,000 रुपये मिळणार अशी शक्यता कमी आहे। तुम्हाला 2,000 रुपयेच हप्ता जमा करण्यात येईल। आता पहा, हा हप्ता आत्तापर्यंत का जमा झाला नाही, तर शासनाकडून DBT करण्याची प्रक्रिया सुरू आहे। कशाची, तर लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांची प्रोसेस सुरू होती ऑगस्टमध्ये। रक्षाबंधन असल्या कारणाने लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर शासनाकडून पैसे देण्यात आलेले। आता तो हप्ता तर मिळालेला आहे, आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे नमोच्या हप्त्याची। नमोचा हप्ता देखील शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे। हा हप्ता 15 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल। 15 ऑगस्ट माहीत आहे तुम्हाला, महत्त्वाचा दिवस आहे, आणि या दिवशी नक्की शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीने केला जाईल, आणि त्यामुळे 15 ऑगस्टला हा हप्ता मिळू शकतो। शक्यता आहे 15 ऑगस्टपर्यंत हप्ता मिळण्याची। या हप्त्यासंदर्भातल्या पुढच्या ज्या काही ऑफिशियल अपडेट असतील, महत्त्वपूर्ण माहिती असेल, जशी ती सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात येईल तशी ती तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे। त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरला असाल अजूनही तर सबस्क्राईब करून टाका।